नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर देवदत्त पाटील. ही घटना काल रात्री म्हणजे 13/11/24 या दिवशी जळगाव येथील कोटेनगरच्या उड्डाणपुलावर घडलेली असून 108 ही रुग्णवाहिका त्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तिचा स्फोट झालेला आहे. तरी या रुग्णवाहिकेमध्ये डिलिव्हरीचे पेशंट होते आणि ते जळगाव धरणगाव येथे जात होते. ॲम्ब्युलन्समध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच ड्रायव्हरने पेशंट व नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढल्यामुळे या स्फोटामध्ये कुठलीही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. तरी ही माहिती चौकशी केल्यानंतर मला प्राप्त झालेली आहे. धन्यवाद.